चला मित्र हो, आज आपण एक स्टॉक निवडलेला आहे उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी. बघा, LTI माइंड ट्री आहे बरोबर. ऑलरेडी आज हे 6% वरती होतं आणि याचं नेक्स्ट जे टार्गेट आहे मित्र आहोत ते आहे 6400चं. हे बघा, मोठ्या टाइम फ्रेममध्ये 6400चं टार्गेट आहे. यामध्ये निघते याचं आहे का, वरती आहे थोडंसं, पण 6400 ॲक्युरेटमध्ये आपण याला पकडू. तर आता उद्या आपल्याला याच्यामध्ये काय करायचं, तुम्हाला माहिती आहे का, आपण स्टॉक बाय करत नाहीये बरोबर. आपण काय करतो, याचं ऑप्शन बाय करतो. उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर हे गॅप अप ओपन झालं 6200च्या वरती, थोडासा वेट करायचा आहे. 10:30 नंतर काय करायचं, त्याची व्हॉल्यूम बघायची. व्हॉल्यूम बघितल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ट्रेड टाकणार आहोत. पण कधी टाकणार आहोत, जर समजा गॅप डाऊन जर झालं आणि ह्या लेवलला मिळते 6050च्या आसपास, मोठा स्टॉक असल्यामुळे काय होतं, आज 3% 3.5% वरती बाईंग झाली तर परत 3% सुद्धा जाऊ शकतो. आणि एखाद्या वेळेस काय, आता तुम्ही पाठीमागचं बॅक टेस्टिंग करा याचं, कोफोर्सचं 4-5 दिवसापूर्वीपासून 8 दिवसाचं करा, तुमच्या लक्षात येईल काय होते. तर कोफोर्स काय करत होता की डेली 100-80 पॉईंट गॅप अप द्यायचं आणि परत असं खाली यायचं, परत दुसऱ्या दिवशी गॅप अप द्यायचं, परत 70-80 पॉईंट खाली यायचं. आणि आज काय झालं, एकदम कोफोर्स डायरेक्ट 201 पॉईंट 150-200 पॉईंट वरती आला बरोबर. मग मी तेच म्हणतो की तुम्ही इंडेक्स कसा होता, एका जागेवर होता, आणि इंडेक्सला तसं ठेवून हे स्टॉक असे वरी निघून जातात मित्र. बघा, आज LTI माइंड ट्री जवळपास 300-400 पॉईंट ते जवळपास 350 पॉईंटच्या आसपास वरती गेलेला आहे. तर आपण उद्या काय करू, याच्यावर लक्ष ठेवू आणि आपण याला उद्या ट्रेड करू मित्र हो. तर काय करायचं उद्या आपल्याला, उद्या आपण काय करणार आहोत, यामध्ये एक कॉल घेणार. पण कधी घेणार, एकदा मार्केट जर समजा 6200च्या वरती गेलं ओपन गॅप अप, तर आपण वेट करणार 10:30 पर्यंत. आणि जर याच लेवलला ओपन झालं मार्केट, तर आपण 15 मिनिटं, 5 ते 10 मिनिटं, 15 मिनिटं इथं व्हॉल्यूम काय जनरेट होतीये, ऑलरेडी यानं ब्रेकआउट दिलेलं आहे 1 डे फ्रेममध्ये. तर आपण काय करणार इथं, यामध्ये कॉल साईडला जाणार इथं. कधी, ज्यावेळेस 61-14ला आता यांची क्लोजिंग दिलेली आहे बरोबर. उद्या जर ओपन झालं 61-50, 60, 80, तर आपण काय करणार, त्याची वाट बघणार. 6100 वर आपण याला एक कॉल बाय करणार याचा. हे बघा, एकदा येईल ते, कारण की एकदा येऊ शकते ते बरोबर. इथं आपण एक कॉल बाय करणार आहे. किंवा जर 6000ला जर भेटलं तर खूप चांगलं, कारण की हे बघा, EMA कसे सपोर्ट करतात बघा, दोन्ही EMA सपोर्ट करत असतात मार्केटला. त्यामुळं खाली जर, हे बघा, ही जी कॅन्डल आहे रेड, पूर्ण रेड EMA वर आहे बरोबर, या खाली आलेले आहेत. पण ही कॅन्डल तयार झाल्यानंतर इथं गॅप ओपन झालं, इथं सपोर्ट घेतलेला आहे बरोबर. आणि यानंतर हे मार्केट पूर्ण एका दिवसात वरती निघलं. तर आपण उद्या काय करणार आहे, एक कॉल घेणार आहे LTI माइंड ट्रीचा. कधी घेणार आहे, ज्यावेळेस ते 6000 किती आहे, 6070 च्या आसपास येईल, त्यावेळेस 50-60-70च्या आसपास येईल. कधी वेट करायचं, बघायचं EMA ची कॅन्डल जर खाली आली, खाली जेवढं मिळेल तेवढं घ्यायचं. स्टॉप लॉस कमी होऊन जातो आपला इंट्राडेचा. आता हा खूप मोठा स्टॉप लॉस आहे 45 मिनिटाचा, 6070, आणि हा कितीचा आहे, 6000चा. 70 पॉईंटचा स्टॉप लॉस थोडा देतो आपण, नाही देत. तर आपण काय करायचं, वेगवेगळ्या टाइम फ्रेम बघायचं. 45 मिनिटात इंट्राडेला जी प्राइस ॲक्शन तयार होईल का 10:30 नंतर, त्यानुसार आपल्याला कॉल बाय करायचा आहे. पुटमध्ये जायचं नाही उद्या. तर धन्यवाद मित्र. असेच रोज तुम्हाला जर काही स्टॉकचे माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. PMR ट्रेडिंग अकॅडमी या नावानं आपलं यूट्यूब चॅनल आहे. याच नावानं आपलं टेलिग्राम आणि व्हॉट्सअप सुद्धा चॅनल आहे मित्र. धन्यवाद, सपोर्ट करत राहा. आणखीन एक स्टॉक बघू मित्र आपण, 1 मिनिट चालते, परत एक स्टॉक बघू बरोबर. व्हॉल्यूम वगैरे समजते म्हणून आपण काय करतो, फ्युचरला बघत असतो. म्हणून आपण काय करणार, आता याचं जे मेन आहे, मेन काय असते, लिस्टेड स्टॉक असतो तो, त्यामध्ये बघणार आपण की नेक्स्ट टार्गेट काय येऊ शकते बरोबर. X205 ला जर फ्युचरनं ब्रेक केलं तर नेक्स्ट टार्गेट बघू आपण कितीचं येते. तर आता हे एक रेजिस्टन्स झोन आहे 205-6चं, पण याचं टार्गेट मोठं आहे. 4 घंट्याची कॅन्डल आहे, टाइम फ्रेम 4 घंट्याचा आहे, आणि कॅन्डल सुद्धा 4 तासाची. बघा, झोन आहे, हे ब्रेक केलेलं ऑलरेडी. इथून हे सपोर्ट झोन होता, तो याला सपोर्ट करायला जाते 250. ओके, इथं किती येते, 224. छोटे 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 रेजिस्टन्स आहेत. त्यानुसार आपण उद्याच्या इंट्राडेचं जे टार्गेट असेल ना, ते इथून परत 6 ते 7 रुपयाचं ठेवू आपण इंट्राडेचं टार्गेट.
कारण की पाठीमागे 4 घंट्यात खूप छोटे रेजिस्टन्स फेस करावं लागणार आहे मार्केटला. आणि जर स्विंगला जायचं असेल तुम्हाला तर स्विंग ट्रेडिंगमध्ये सध्या आहे ठीक. इथं बघा एक एका ह्याच्यामध्ये तिरंगा तयार झालेला आहे. हे बघा पूर्ण हे तिरंगा तयार झालेला आहे. आता हे जर वरच्या साईडला ब्रेक झालं जसं आपण शिकतो तर मार्केट कुठे निघणार आहे, कुठे निघणार, वरच्या साईडला निघणार बरोबर. हे बघा आता हे झाला तिरंगा तयार समजा एक आहे का, तर लक्षात घ्या तुम्हाला उद्यासाठी मस्त ट्रेड आहे हा. आणखीन आपण 2-3 स्टॉक बघितलेले आहेत, पण सध्या आपण फक्त 1 ते 2 स्टॉकवर सांगत असतो. ओके, लक्ष राहू द्या याच्यावर, तुमच्या लक्षात येईल. हे स्विंग हायला आपण हे करणार नाही थोडं. हा बघा फ्लॅग पॅटर्न तयार झालेला आहे. ज्या वेळेस याच्यावरती निघेल 205-6 म्हणलं होतं मी तुम्हाला ऑप्शनच्या याच्यावर आपल्या फ्युचरमध्ये. याच्यावरती निघल्यानंतर परत जर सपोर्ट केला 10:30 नंतर हे असं करत राहील. आणि जर वरती एकदम निघलं तर वेट करायचा आणि मग पुढच्या 212च्या आसपास आपण याचा एक कॉल घ्यायचा, 205चा किंवा 210चा कॉल, सॉरी 200चा कॉल घ्यायचा आहे. बघा 200चा कॉल IEX असा IEX कितीचा लॉट आहे बघायचा, ऑगस्टचा झाला. आता हे 26 सप्टेंबरचा कॉल. हे बघा याच्यामध्ये काय करणार आपण 11.60 चालू आहे. यामध्ये आपण काय करणार, एक 3750चा लॉट आहे. ओके, तर आपण एक कॉल घेणार 3750चा लॉट आहे. तर आपण याला कॉल अशा ठिकाणी घ्यायचा आहे जिथे आपण स्टॉप लॉस मेंटेन करू शकू, बरोबर का. हे बघा आता हा कॉल जवळपास ज्यावेळेस ते 206ला ब्रेक करल, थोडंसं वरती थांबल, त्यावेळेस असा रेजिस्टन्सला येईल. हे जे आपण तिकडे लावलं होतं बरोबर, ही जी रेस लावली होती ना आपण, ही ट्रेंड लाईन, तर याच्यावरती गेल्यानंतर असं रेशन लाईन हा कॉल तसं जसं रिॲक्ट करेल तसं खालच्या लेवलला बाय करायचा आहे. तुम्ही नॅचरल गॅस क्रूड ऑइलला जर लाईव्ह असले तुमच्या लक्षात येईल आपण कसं म्हणजे ट्रेड टाकतो ते, बरोबर. मग त्यानंतर आपलं 1 रुपयाचं 2 रुपयाचं जे पण टार्गेट असेल तिकडे 6 रुपयाचं इंट्राडेचं आहे, तर तुम्ही होल्ड करू शकत असाल तर तुम्ही हे पूर्ण कॅप्चर करू शकता. कारण की तुमचं इकडे स्टॉप लॉसेस कमीत कमी 1.5 रुपयाचा स्टॉप लॉस लागलेला, म्हणजे 3750चा लॉट आहे हा. 1.5चा स्टॉप लॉस म्हणलं तर 5-5.5 हजाराचा तुमचा स्टॉप लॉसच जाईल जर समजा मार्केटनं जर तुमचं जर योग्य ठिकाणी बाय नाही जर झालात तर. म्हणून काय करायचं, वेट करायचं, बघायचं नीट. आणि हे काही रिकमेंडेशन वगैरे नाहीये मित्र हो, जर कोणी बघित असाल तर लक्षात घ्या, तुम्ही तुमचं अनालिसिस करत राहा. फक्त मी काय म्हणतोय त्यावर तुम्ही तुमचं वैयक्तिक डोकं चालवा की असं असं होतंय का. त्यानंतर तुम्ही बाय सेल करा. तुमचे कोणी असतील त्यांना विचारत जा, ॲडवायझर वगैरे. तर डायरेक्ट कोणाच्या म्हणण्यावर कधीच बाय करायचं नसतं. असं आपण आपलं डिस्क्रिप्शन पण आहे तसं. फक्त एक असं आहे की तुम्हाला एक एज्युकेशनल पर्पजच्या हेतूने हे तुम्हाला सांगण्यात येते मित्र. चला मित्र, धन्यवाद. हे दोन उद्या फक्त तुम्ही लक्षात राहू द्या, उद्या एकदम बाय करू नका, तुम्ही फक्त याकडे लक्ष द्या. आणखीन असे 5 ते 6 स्टॉक आहेत जे मी आता निवडलेले. आपण इंडेक्सच्या ऑप्शनमध्ये बाईंग करत नाहीत, आपण स्टॉकच्या ऑप्शनमध्ये बाईंग करतो. आणि ते पण आता मी तुम्हाला 2 दिवसापूर्वी सॉरी परवा दिवशी आपण एक RECचा स्टॉक दिला होता. इंट्राडे साठी पण दिला आणि स्विंग साठी पण दिला 8 दिवसाचा. तर त्याचा आपल्याकडे 590चा कॉल आहे मित्र, बघा तुम्ही एकदा जाऊन. आणि सप्टेंबरचा आहे, ते 2च मिनिटाचा व्हिडिओ. तो जर व्हिडिओ तुम्ही बघितला तर तुमच्या लक्षात येईल. आणि आजचं तुम्ही काय करा, 26 सप्टेंबरचा तो व्हिडिओ बघा, आपलं सॉरी 26 ऑगस्टचा. आणि 28 ऑगस्टला त्या RECचा, अथवा इथंच बघू आपण REC असेल तर REC बघा नेमका गेलाय कुठं, बघा तुमच्या लक्षात येऊन जाते लगेच. 590ला तुम्ही तो व्हिडिओ बघा, तुमच्या लक्षात येते हा RECचा स्टॉक आहे, बरोबर. बघा आता तुम्ही तो व्हिडिओ बघा, तुमच्या लक्षात येऊन जाईल की आपण ट्रेड टाकला कुठं होता. 590ला तुम्ही तो व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येते.
हे बघ, आपण ट्रेड कोड टाकला होता 590च्या वरती. इथं हे जे हे नाही, हे लेवल, हे हे आपण इथं ट्रेड टाकलेलं आहे. हे वरती गेल्यानंतर हे खाली आलं, परत वर निघलं, इथं ट्रेड टाकलेलं आहे 590च्या वरती. म्हणजे आपल्याकडे तो कॉल आणखीन पण होल्ड आहे. बघू आपण उद्या काय होतं. तर वरती जर गेला तर याचं 650चं टार्गेट आहे, 50-60चं मी ते त्या व्हिडिओमध्ये सुद्धा दिलेले मित्र हो, तुम्ही बघा, तुमच्या लक्षात येईल. म्हणजे आपण जे स्विंग ट्रेडिंगसाठी जे स्टॉक पण निवडतो आणि त्याचे ऑप्शन सुद्धा निवडतो इंट्राडेसाठी, 1-2 दिवसासाठी, होल्डसाठी, ते पण कसे आहेत बघा. यासाठी मित्र तुम्ही जर आमचं जर जॉईन केलं क्लास तर तुमच्या लक्षात येईल आपण इंडेक्समध्ये ट्रेडिंगच करायची गरज पडणार नाही. एवढे ऑप्शन, एवढे स्टॉक चालतात रोज. तुम्हाला माहिती आहे का, कोफोर जे, हे आरईसी असे, त्यानंतर रिलायन्स तर सगळ्यांच्याच रडारवर असतं, पण काही काही हिडन स्टॉक असतात तर ते खूप चालतात. आता हे बघा, 2 दिवसात जर समजा 30-35चं जर टार्गेट असेल तर स्विंग ट्रेडिंगसाठी किती मस्त आहे हा स्टॉक. समजा कोणी 1000-2000 क्वांटिटी बाय करणार असेल तर त्याच्यासाठी किती चांगला स्टॉक आहे हा. त्याच्यानंतर LTI माइंट्री आहे, त्याच्यानंतर वेगवेगळे खूप खूप आहेत असे, गेले, त्याच्यानंतर ग्लेन मार्क आहे. तर हे काय करतात, इंट्राडेमध्ये तुम्हाला एक मोमेंटम देतात, एकाच रेंजमध्ये असतात, खूप पडणार नाही माहीत असते. जर स्टॉप लॉस तुम्हाला जर द्यायची हिंमत असेल तर तुम्हाला या स्टॉक, असे काही काही स्टॉक आहेत ज्यांचे 2-2 हजारचे लॉट आहे. तर त्यामध्ये आपल्याला भरपूर काही हे मिळते, म्हणजे 2000 क्वांटिटीचा लॉट असतो, जसं की असा याचा आरईसीचा आहे. तर यामध्ये आपल्याला भरपूर काही प्रॉफिट असते, फक्त आपलं एक 2 ते 3 रुपयाचा स्टॉप लॉस मेंटेन करायचा. चला मित्र, धन्यवाद. उद्या परत भेटू नवीन स्टॉक सोबत. धन्यवाद.